श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र। या वार्तापत्रात कोल्हापूरमध्ये IT पार्कच्या उभारणीला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता, कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी शिल्पा खोत तर उपाध्यक्षपदी तानाजी पाटील यांची निवड, इतिहासतज्ञ डॉक्टर जयसिंगराव पवार यांचं निधन आणि जिल्ह्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचं नुकसान यासह ऐकूया आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेल्या ठळक घडामोडींचा हा आढावा। कोल्हापुरात 34 हेक्टर 36 गुंठे जमिनीवर IT पार्क विकसित करण्याच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाली आहे। मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार अमल महाडिक यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले होते। या निर्णयामुळे IT क्षेत्रातील स्थानिक भूमिपुत्रांना कोल्हापुरातच रोजगार मिळू शकेल। कोल्हापूर शहरातील शेंडा पार्कमधील 34 हेक्टर 36 गुंठे जमीन IT पार्क विकसित करण्यासाठी देण्यात येणार आहे। कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरून निर्माण झालेली उत्सुकता मार्च महिन्यात संपली। कागल तालुक्यातल्या शिल्पा खोत जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष झाल्या। जिल्हा परिषदेच्या इतिहासात भाजपला अध्यक्षपदानंतर उपाध्यक्षपदाचीही संधी मिळाली, जी अपेक्षेप्रमाणे आमदार अमल महाडिक यांच्या मतदारसंघातील त्यांचे खंदे समर्थक तानाजी पाटील यांना देण्यात आली। राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून आणि रोटरी क्लबच्या सहयोगातून जिल्ह्यात मोफत शस्त्रक्रिया अभियान राबवण्यात आलं। 9 ते 14 मार्च या कालावधीत झालेल्या या अभियानाला कोल्हापूर जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। 3 दिवसात 310 शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आल्या। कोल्हापूर जिल्ह्यात विजन फॉर ऑल या उपक्रमांतर्गत 5280 विद्यार्थ्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात आलं। जिल्ह्यातल्या अनेक विद्यार्थ्यांना दृष्टीदोष असूनही आर्थिक अडचणीमुळे चष्मा घेणं शक्य होत नाही। ही बाब लक्षात घेऊन सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या प्रयत्नातून आणि रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्यानं विजन फॉर ऑल या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे। या उपक्रमांतर्गत RBSK कार्यक्रमातून शासकीय निमशासकीय शाळांमधील गरजू मुलामुलींना मोफत चष्मे देण्यात आले। दख्खनचा राजा श्री ज्योतिबाची चैत्र पौर्णिमा यात्रा अत्यंत उत्साहात पार पडली। या यात्रेच्या निमित्तानं अवघा ज्योतिबा डोंगर ज्योतिबाच्या नावानं चांग भलच्या जयघोषानं आणि गुलालाच्या उधळीनं नाहून निघाला। महाराष्ट्र, कर्नाटकसह देशभरातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या वाडी रत्नागिरी इथं चैत्र यात्रेचा मुख्य सोहळा पार पडला। पहाटे 5 वाजता श्रींचा शासकीय अभिषेक झाला आणि त्यानंतर धार्मिक विधींना प्रारंभ झाला। दुपारी 12च्या सुमारास सासनकाठ्यांच्या पूजनानंतर मिरवणुकीला दिमाखात सुरुवात झाली। या वैभवशाली मिरवणुकीमध्ये परंपरेप्रमाणे सातारा जिल्ह्यातील पाडळीच्या सासनकाठीला पहिला मान देण्यात आला। एकंदर 108 मानाच्या सासनकाठ्या ढोलताशांच्या आणि हलगीच्या तालात मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या। डौलानं नाचवल्या जाणाऱ्या सासनकाठ्या आणि त्यावर होणारी गुलाल खोबऱ्याची उधळण यामुळं भाविकांच्या डोळ्याचं पारणं फेडलं। बुदरगड तालुक्यातील श्री क्षेत्र आदमापूर इथं सद्गुरू वाळूमामा यांचा रथोत्सव आणि भंडारा उत्सव उत्साहात पार पडला। भंडाऱ्याच्या उधळणीमुळं निढोरी ते आदमापूर हा राज्यमार्ग सोनेरी झाला होता। महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्यातल्या लाखो भाविकांचं श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र आदमापुरात रथोत्सवासाठी राज्यभरातले भाविक दाखल झाले होते। ज्येष्ठ इतिहासतज्ञ डॉक्टर जयसिंगराव पवार यांचं वयाच्या 85व्या वर्षी निधन झालं। फुफ्फुसाचा संसर्ग झाल्यानं त्यांच्यावर गेल्या 1.5 महिन्यांपासून उपचार सुरू होते। शिवकालीन इतिहास हा त्यांच्या अभ्यासाचा, संशोधनाचा आणि आस्थेचा विषय होता। डॉक्टर जयसिंगराव पवार हे विद्यार्थीप्रिय इतिहास संशोधक होते। मराठ्यांचा इतिहास हा त्यांच्या अभ्यासाचा आणि संशोधनाचा विषय होता। छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाई, महाराणी येसूबाई, मराठ्यांचं स्वातंत्र्ययुद्ध या विषयांवर अभ्यास करताना जयसिंगराव पवार यांना अनेक नवीन साधनं मिळाली। राजर्षी शाहू महाराजांचं कार्य, त्यांची धोरणं समाजापर्यंत नेण्यासाठी त्यांनी आयुष्यभर काम केलं। इतिहासाचा भाग असलेल्या करवीर संस्थापिका ताराराणी यांचं चरित्र लेखन करून त्यांच्या कर्तृत्वाची ओळख करून देण्याची महत्त्वाची कामगिरी डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी केली। मार्च महिन्याच्या अखेरीस जिल्ह्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली। त्यामुळं उन्हामुळं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी शेतकरी बांधवांना मात्र नुकसान सोसावं लागलं। जिल्ह्यात अनेक भागात गारपीट झाल्यानं शेत पिकांचं नुकसान झालं आहे। तर श्रोते हो, हे होतं कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र। आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत। वाचन केलं होतं योगेश रांगणेकर यांनी। हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला। नमस्कार।